पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यानंतर प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानने देखील शिमला करार रद्द करण्याचं ठरवलं आहे। शिमला करार नेमका आहे काय आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। 1947 पासून पूर्व व पश्चिम पाकिस्तानमधील तणाव वाढत होता आणि 1971च्या सुरुवातीस देश युद्धाच्या उंबाट्यावर होता। 25 मार्च रोजी पाकिस्तानी सैन्याने पूर्वेकडील राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी ऑपरेशन सर्चलाइट सुरू केलं, परंतु या हिंसाचारामुळे या प्रदेशात राष्ट्रवादी भावना भडकल्या। त्यामुळे नागरिक आणि लष्करी जवान पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात गेले। याच दरम्यान मुक्तिवाहिनी हा गट पाकिस्तान सरकार विरुद्ध उदयास आला। पूर्व पाकिस्तानमधील स्थितीमुळे भारतातील पश्चिम बंगाल आणि आसाममधील निर्वासितांची समस्या वाढत होती। 3 डिसेंबर 1971 रोजी भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली। पाकिस्तानने 8 भारतीय हवाई तळांवरती हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले। पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केले की हे हवाई हल्ले म्हणजे भारताविरुद्ध युद्धाची घोषणा आहे। 3 डिसेंबर 1971 रोजी भारतीय वायुसेनेने पूर्व पाकिस्तानात वायुसेनेची विमाने नेस्तनाबूत केली आणि 8 डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूर्व पाकिस्तानाच्या आकाशावर भारतीय वायुसेनेने आपला ताबा मिळवला। विजयाची कोणतीही आशा दिसत नसल्याने 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सेनेच्या 93,000 सैनिकांनी भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करली। आता आपण शिमला करार नेमका काय आहे ते समजून घेऊया। 1971च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर शिमला करार झाला। युद्ध संपल्याच्या 1 वर्षानंतर 2 जुलै 1972 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती भुट्टो यांनी शिमला करारावर स्वाक्षरी केली। हा करार हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे झाला, त्यामुळेच त्याला शिमला करार असं म्हटलं जातं। हा करार भारत आणि पाकिस्तानमधील चांगल्या शेजारी संबंधासाठीचा आराखडा होता। त्यामध्ये भूतकाळातील संबंधांना बिघडवणारे संघर्ष दोन्ही देश सोडून देतील आणि शांततापूर्व मार्गाने परस्पर व सहमतीने मतभेद दूर करतील असे यात मान्य करण्यात आले होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।